बघा, आत्ताच आपण रेकीची प्रार्थना म्हटलेली आहे. सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. पाण्याच्या ग्लासवर आपण रेकीचे चिन्ह काढलेले आहेत. आता दोन्ही हात तुमचे पाण्याच्या ग्लासवर ठेवायचे. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवा. माझा कोणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप खूप आभार. दोन्ही पाण्याचे ग्लास बाजूला ठेवायचे. एक पाण्याचा ग्लास आपल्यासाठी, एक घरातल्या लोकांसाठी. ज्यांचा स्पीकर ऑन आहे त्यांनी प्लीज स्पीकर ऑफ करा. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात तुम्ही मूलाधार चक्रावर ठेवा. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना आपल्या कल्पनेमधून बंद डोळ्यांमधनं बघायचंय. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. सूर्य नाडी जिचा संबंध आहे अग्नितत्वाशी, सूर्यनारायणांशी, अग्नीची देवता आणि तेजाची देवता, या तेजाचा संबंध आहे आपल्या बुद्धिमत्तेशी. आज्ञाचक्रामधनं गणपती बाप्पांना आपण बघत आहोत. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. आणि त्याचबरोबर अग्नीची देवता सूर्यनारायण यांना साष्टांग प्रणिपात. कल्पना करा त्यांना आपण अर्ध्य देऊन मनापासून नमस्कार करत आहोत. प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. कालाष्टमीचा आजचा पवित्र दिवस नकारात्मक ऊर्जांपासून लांब ठेवणारी देवता श्री काल भैरव देव, शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप, त्यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम श्री काल भैरव देवाय नमो नमः. बघा, थोड्या अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांनाच नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असतो. या वैश्विक शक्तीद्वारे, या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी आपण जोडल्या जात आहोत. चांगल्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार. कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सकाळचे 4 वाजलेले आहे. ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3:30 ते 5. या वेळेला असे म्हणण्यात येते की या ब्रह्मांडामध्ये आपण कनेक्ट होतो आणि आपले इच्छित ध्येय आपण साध्य करू शकतो जेव्हा आपण सातत्याने ब्रह्ममुहूर्तावर कुठलीही साधना करतो. अशी ही पवित्र ब्रह्ममुहूर्ताची वेळ. मूलाधार चक्राची अधिदेवता श्री गणेशा कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण करत आहोत.
मूलाधार स्थितोऽसि नित्यम. मूलाधार चक्रावर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. बंद डोळ्यांमधून या पवित्र धरणी मातेला बघण्याचा प्रयत्न करा. या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती म्हणजे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र, प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. शरीरातल्या अस्थिधातूंना बळकटी मिळत आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांडातील विविध शक्तींवर कल्पना करायची आहे. सुंदर लाल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. साक्षात कालभैरव आपल्या समोर आहेत. त्यांची आपण मानस पूजा करत आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री काल भैरव देवाय नमो नमः. श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही श्वासाला थांबवायचे आणि मग सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आणि त्याचबरोबर कालभैरव देवांचे प्रभावी स्तोत्र आपण म्हणणार आहोत. लम खूप आभार मानायचे कालभैरव देवांचे या स्तोत्राद्वारे. ओम देवराज सेव्यमान पावनाधिपंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. असे मानण्यात येते की शिवशक्तीचे हे उग्र स्वरूप, ज्यांच्याकडून ब्रह्महत्या घडली होती, त्यामुळे काशी हे पवित्र स्थान, या ठिकाणी कालभैरव देव आले, जे शिवशक्तीचे उग्र असे स्वरूप. तिथे गंगा नदीच्या तिथे स्नान केल्यावर कोतवाल म्हणून अशी त्यांची स्थापना झाली आणि त्यांच्यावरचे ब्रह्महत्येचे जे त्यांना पाप लागले होते ते निघून गेले. शिवशक्ती, त्या शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप खूप आभार. कल्पना करा, पवित्र तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथ, त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. आपल्या अंतर्मनाने काशी विश्वनाथांचे आपण दर्शन घेत आहोत. त्याचबरोबर कालभैरव देव जे कोतवालच्या स्वरूपामध्ये तिथे आहेत, त्यांचे आपण दर्शन घेतलेले आहेत. नकारात्मक ऊर्जांपासून आपण एकदम लांब आहोत. कालभैरव देव, त्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे की आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे. खूप आभार मानायचे ह्या देवतेचे. प्रत्येक क्षणाला गुरुवारचा आजचा पवित्र दिवस, दत्तगुरु महाराजांचा दिवस, ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही रूप ज्यांच्यामध्ये आहेत असे दत्तगुरु महाराज,
त्यांना आज्ञाचक्रातनं बघा, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. चैतन्यमयी दत्तगुरु महाराजांचा अवतार, जे या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भरून आहेत. जेव्हा आपण मनापासून एक अर्थसात घालतो, सातत्याने आणि पूर्ण विश्वास ठेवून, दत्तगुरु महाराज डोळ्यात तेल घालून आपल्या भक्तांचे रक्षण करतात. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे. प्रत्येक क्षणाला ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर जय शंकर जय शंकर. ओम साईनाथाय नमो नमः. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. सगळ्या वाईट शक्तींचा नाश झालेला आहे. सावकाश दोन्ही हात आपले स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या साक्षीदार आहेत, सगळ्या पवित्र धार्मिक स्थळांच्या अनादी कालापासून ऋषी मुनी सगळ्या संत जनांनी ज्या नदीच्या काठी साधना केल्या आहेत, भरभरून त्याच्यामध्ये असलेल्या जलतत्वाद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे. पवित्र जलतत्वाद्वारे शरीरामधली विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे. नको असलेले पदार्थ शरीराबाहेर फेकल्या जात आहेत. नको असलेल्या विचारांना आपण आहुती दिलेली आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः. ओम श्री काल भैरव देवाय नमो नमः. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीशी. बीजाक्षर वम द्वारे वम या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे. काल भैरव देवांचे खूप आभार मानायचे. भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवं भजे. खूप आभार काल भैरव देवांचे. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण एकदम लांब आहोत. आयुष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश
दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा. या ठिकाणी आहे सूक्ष्म चक्र, हारा आणि प्राण चक्र. त्यांना आपण सक्षम करत आहोत. 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान असलेली आपल्या नाभीच्या मागची बाजू. या 72,000 नाड्या ज्या ठिकाणी जुळून येतात त्या ठिकाणी तयार होते ग्रंथी, जी आपल्या शरीरामधल्या चक्रांच्या स्थानी आहे आणि त्या ठिकाणाहून विविध स्त्राव स्त्रवत आहेत. या प्रत्येक ग्रंथीला आपण सक्षम करत आहोत रोज ऊर्जा देऊन. खूप आभार मानायचे या सूक्ष्म ग्रंथींचे, या स्त्रावांचे. या 72,000 नाड्यांमधील मुख्य 3 ग्रंथी किंवा 3 नाड्या, चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, ज्याच्यावर आधारित आहे आपले सक्षम शरीरशास्त्र. खूप आभार मानायचे या सक्षम तिन्ही नाड्यांचे. बीजाक्षर रम आणि वम द्वारे. रम, वम, शूलटंक पाशदंड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमवैक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवं भजे. खूप आभार मानायचे कालभैरव देवांचे. ओम श्री कालभैरव देवाय नमो नमः. पूर्ण शरणागती समर्पण या देवतेला. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. अग्नी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नीची देवता सूर्यनारायण यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे, ज्याद्वारे आपली बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे. या आयुष्यात आपल्याला आवश्यक असणारे यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती आपल्याला होत आहे. अग्नितत्व ज्याची आपण खूप काळजी घेत आहोत, अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. आपल्या शरीराला जे जे आवश्यक आहे तेच अन्नपदार्थ आपण खात आहोत. मैद्याच्या पदार्थांचे त्यांना आपण वर्ज केलेलं आहे. आंतरिक शक्ती वाढवणारेच पदार्थ आपण ग्रहण करत आहोत. म्हणजेच मोड आलेले कडधान्य, विविध भाज्यांचे रस, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कोथिंबीर, पुदिना, विड्याची पाने, तुळशीची पाने, विविध प्रकारच्या स्मूदी आपण घेत आहोत. विविध फळांचे आपण सेवन करत आहोत. सात्विक अन्न आपण ग्रहण करत आहोत. खूप आभार मानायचे. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. फक्त आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आपल्याला विविध आजारपण येतात. आता त्या सगळ्या नकारात्मक आजारांपासून आपण लांब आहोत. खूप आभार मानायचे दैवी ब्रह्मांडीय शक्तींचे. बीजाक्षर रम द्वारे
रम युक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विनाशनं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं विन्निक्वन्न मनोज्ञ हेमकिङ्किणी सत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे। कालभैरव देवाय नमो नमः। कालभैरव देवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर। प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे। उग्रदेवता सूर्यनारायण यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत। ओम ह्राम सूर्याय नमः। सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे। बंद डोळ्यांमधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे। शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार। प्रत्येक क्षणाला या पृथ्वी तत्वरूपी शिवलिंगाचे खूप आभार मानायचे। पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी जे आधिपत्य करत आहेत आपल्या शरीरामध्ये, जे विविध प्रकारचे वायू आहेत त्यांचे सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत, सक्षम फुफ्फुसामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे। खूप आभार मानायचे हनुमानजींचे। ओम हम हनुमते नमः। ओम श्री कालभैरव देवाय नमो नमः। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत। खूप आभार इथल्या सक्षम चक्राचे यम द्वारे। यम धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे। धर्माची देवता शिवशक्ती। शिवशक्ती एक अशी देवता जी आपल्याला लगेच पावते आणि जेव्हा अधर्म होत असतो, अकर्म होत असतो, त्यावेळेस विनाश करणारी पण जे देवता आहे ती शिवशक्ती। त्या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार। शिवशक्तीचे आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहे। खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे। सातत्याने आपण चांगलेच विचार करत आहोत। आपल्या चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे। या शिवशक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत। कर्माची देवता
शनिदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सगळ्या नवग्रहांचा संबंध कालाष्टमी या पवित्र दिवसाशी, सगळ्या नवग्रहांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. जपा कुसुम संकाशम काश्यमेव महाद्युत्यम. सगळ्या नवग्रहांचे खूप आभार. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे आपण कल्याण करत आहोत. बंद डोळ्यांमधून पाठीच्या भागाला बघण्याचा प्रयत्न करा. मेरुदंड ज्याचे स्थान आहे पाठीमध्ये, असे मानण्यात येते की सगळी चक्र आपल्या मेरुदंडामध्ये आहेत. सातत्याने रोज आपण मेरुदंडाला रेखी देत आहोत. आपली चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. या चक्रांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर हम द्वारे हम श्री गुरुदेव दत्त. श्री कालभैरव देवाय नमो नमः. कालभैरव देवांचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. रत्नपादुका प्रभा भीराम पावयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवं भजे. खूप आभार कालभैरव देवांचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. फक्त चांगले विचार, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये, काहीही घेऊन जाणार नाहीये. घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद. खूप आभार मानायचे. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. हम द्वारे हम भरभरून आपल्याकडनं ज्ञानदान, द्रव्यज्ञान, अन्नदान होत आहे. चांगली कर्म आपल्या हातून घडत आहेत. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही हातांचे. अतिशय प्रिय असलेले अन्नदान, जे दत्तगुरु महाराजांना अतिशय प्रिय आहे. भरभरून अन्नदान आपण करत आहोत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. ज्या ठिकाणी सातत्याने अन्नदान होते, दत्तगुरु महाराज सूक्ष्म स्वरूपामध्ये तिथे येतातच. खूप आभार दत्तगुरु महाराजांचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात तुमचे दोन्ही डोळ्यांवर ठेवा.
दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र. सगळ्या रेखी गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आज्ञाचक्राला आपण ऊर्जा देतोय. सगळ्या गुरूंचे स्थान, पवित्र आत्म्याचे स्थान, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. खूप आभार या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे. काल भैरव देवांचे खूप आभार. ओम श्री काल भैरव देवाय नमो नमः. खूप आभार मानायचे बीजाक्षर ओम द्वारे. अट्टहास भिन्न प्रपद्य चांडपौष कोश संतती दृष्टिपात नष्ट पाप जाल मुग्न शासनम अष्टसिद्धिदायकं कपालमालिकंधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अष्टसिद्धी प्राप्त करून देणारे काल भैरव देव यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. भविष्यातल्या संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. नकारात्मक ऊर्जांपासून आपण एकदम लांब आहोत. खूप आभार मानायचे काल भैरव देवांचे प्रत्येक क्षणाला. चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. आज्ञाचक्राला सगळ्यांनी ॲक्टिवेट करायचे. इंडेक्स फिंगर घ्या उजव्या हाताचे, इथे सर्क्युलर मोशन द्यायचे. 5 वेळा क्लॉकवाईज करा आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज करायचे. आपले आज्ञाचक्र जागृत झालेले आहे. खूप आभार मानायचे सक्षम आज्ञाचक्राचे. दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगले स्तोत्र, चांगले मंत्रच आणि चांगल्या बातम्या आपण ऐकत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे ओम द्वारे. कालाष्टमी म्हणजे मा दुर्गा देवी यांना पण बघायचे आज्ञाचक्रातनं. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. दुर्गा देवींची आपल्यावर कृपा झालेली आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. खूप आभार मानायचे सगळ्या देवी देवतांचे. भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवं भजे. काशी ह्या पवित्र स्थानी असलेले कोतवाल म्हणजे काशी म्हणजे काल भैरवांचे अतिशय प्रभावी असे देवस्थान. खूप आभार मानायचे काशी ह्या पवित्र स्थानाचे जे शिवशक्तीने भरभरून आहे. अंतर्मनाने आपण तिथे जाऊन पोचलेलो आहोत. खूप आभार माना या पवित्र स्थळाचे काल भैरव देवांचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा.
ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या दिव्य शक्तींचे प्रत्येक क्षणाला. ओम द्वारे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोह दैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवान्द्रिसन्निधं ध्रुवम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम. खूप आभार मानायचे शंकराचार्य गुरूंचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढा, रम काढा, चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे, कालभैरव देवांचे, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.